महिलांनी चोरी करण्यासाठी भाड्याने रिक्षा केली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली। अमळनेर एसटी बसमध्ये चढताना महिलेचे सोन्याचे पोत चोरणाऱ्या दोघा महिलांना अवघ्या 2 तासात पोलिसांनी मालेगाव येथून अटक केली आहे। कल्पनाबाई अशोक शंपी वय वर्ष 65 राहणार शिरूड ही महिला 9 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अमळनेर बस स्थानकावरून शिरूड जाण्यासाठी मुक्टी बसमध्ये चढत होती। बसमध्ये चढताना गर्दी असल्याने ओढाताण होत होती। कसं तरी महिला बसमध्ये चढली आणि तिला तिच्या गळ्यातील 15,000 रुपये किमतीचे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पोत गायब झाल्याचं समजलं। महिलेने बसमध्ये आणि खाली उतरून शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला, पोत मिळून आली नाही म्हणून महिलेने पोलिसात तक्रार केली। फिर्याद दाखल होत नाही त्याच्या आधीच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने दखल घेत पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, प्रशांत पाटील, सूर्यकांत साळुंखे, उज्ज्वल कुमार मस्के, नितीन कापडणे, उज्ज्वल पाटील, नितीन मनोरे या पथकाला चोरट्यांचा शोध घ्यायला पाठवला। पोलिसांनी बस स्थानक आणि बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता त्यांना 2 संशयित महिला बस जवळ आणि बाहेर रिक्षामध्ये बसताना आढळून आल्या। पोलिसांनी तातडीने रिक्षाचा पाठलाग करत मालेगाव जवळ 40गाव चौफुलीवर रिक्षा दिसताच घेराव घातला। या रिक्षाला महिलांसह पकडण्यात आलं। शारदा सुनील कसबे वय वर्ष 35 व माया श्रावण कांबळे वय वर्ष 55 राहणार एकविरा माता मंदिराजवळ धुळे, हल्ली मुक्काम पवननगर 40गाव रोड धुळे असं त्या महिलांचं नाव आहे। चोरी करण्यासाठी भाड्याने केली रिक्षा। या महिलांनी चोरी करण्यासाठी भाड्याने रिक्षा केली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली। चोरीनंतर अवघ्या 2 तासात पोलिसांनी आरोपी पकडून आणल्याने पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.